आता ही आमची गडबड चालू झाली आहे, कारण आला होता आम्हाला पप्पाचा फोन आणि ते म्हणले आम्हाला इशू बेबीच्या पप्पांचा फोन. तर आम्हाला म्हणले की चला आपल्याला फिरायला जायचंय, आज तुम्हाला नेणार आहे. आम्ही तर खुशच झालो, कारण खूप दिवसापासून वाट बघत होतो की आम्हाला जायचंय. मग त्याच्यानंतर चला म्हणलं आता रेडी होऊया. तर माझं सगळं रेडी होऊन झालंय, साधं सिंपल मेकअप करते वेळेस नाही का सॉंग ऐकत बसले होते मस्त असा. मग त्यानंतर ते ठेवून दिलं. तिथून पुढे आम्ही चाललोय. तर म्हणलं अगोदरच दोघींचं पण आवरून घ्यावं. मग त्या दोघींचं माझं तर आवरलं होतं, त्या दोघींचं पण आवरून घेतलं. ते पण आले, ते पण आवरून घेतलं त्यांनी पण. आणि पुढे बघा शिरू बेबी आहे ना रुसून बसली होती, का तर तिला पुढे बसायचं होतं आणि मला मागं बसवलं म्हणून, कारण आता तिला उभं राहायचंय पुढं. पण इशू बेबी म्हणते की मला उभं राहायचंय पुढं, मग त्यामुळे तर ती पुढेच थांबती, पाठीमागं नाही बसत पप्पाच्या पुढं. मी पप्पाजवळ म्हणून. मग त्यानंतर पुढे गेलो तर खूप सारं ट्रॅफिक होतं आणि त्यामुळे मग शूटिंग काय करणं झालं नाही. तिथून फायनली पोहोचलो डीमार्ट मध्ये, आणि डीमार्ट एकदम 10 मिनिटाच्या अंतरावरतीच एकदम छान. तिथे गेल्यानंतर गर्दी पाहिली आणि खूप म्हणजे मी दंग होऊन गेले, कारण आहे ना इतकी गर्दी होती, प्रचंड गर्दी होती. आणि मी बोलले तरी आवाज त्याच्यामध्ये येत नव्हता, त्यामुळे मग मी व्हॉइस ओव्हरच देते. तर इथून आहे ना शिरू बेबी म्हणली की मला ट्रॉली याच्यामध्ये बसायचे. तर मी म्हणलं नको. तर ती म्हणली नाही बसायचंय. मग त्यानंतर तिला बसवण्याचा प्रयत्न केला, मग ती घाबरायला लागली, नंतर नको नको म्हणायला लागली. मग तिला घेतलं साईडला आणि तिथून आम्ही निघालो आतमध्ये. आतमध्ये गेल्याच्या नंतर सगळ्यात फर्स्ट येतं सेक्शन म्हणलं तर बिस्किट वगैरे. तर आम्ही सगळ्यात अगोदर बिस्किट घेतले, क्रॅक झॅक आणि मस्त असं हाईड अँड सीक, मला ते खूप आवडतं. मग ते दोन्ही घेतल्याच्या नंतर तिथून पुढे गेलो आणि तिथून मग इशू मॅडमचं काम होतं, कारण मॅगी घ्यायचे, मम्मा मॅगी घ्यायचे. जास्त काही आम्ही बनवत नाही एवढ्याच जास्तचा, पण थोडंसं घेतो. मग एक जरी ती मोठा पुडा घेतला ना तर बरेचदा होऊन जातं त्यांना खाण्यासाठी. आणि शक्यतो मी टाळतेच, पण त्यांना आवडतं शेवटी, त्यामुळे कधी मध्ये करत असते. ते घेतलं. ते घेतल्याच्या नंतर इथं दोघी बहिणी जुटल्या होत्या की ब्रश घेण्यासाठी. त्यांनी म्हणलं की तुम्हाला ब्रश कोणता हवाय तर घ्या. तर दोघींचं चालू झालं, कारण त्यांना ते सेक्शन आता सगळे पाठ झालेत की कुठं काय असते कुठं काय नाही. त्यामुळे मग त्या बरोबर जातात त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आणि तिथं बघतात की काय पाहिजे आपल्याला, काय नाही, कसं पाहिजे. मम्मी हा तिचा वेगळा कलर आहे, माझा हा वेगळा कलर आहे, असं चाललं होतं. मग त्यांच्या चॉईस नुसारच त्यांना प्रत्येक वेळेस घ्यायला लावत होतो आम्ही. त्यानंतर मग त्या दोघींना वेगवेगळा थोडासा घेतला, सेमच आहे, फक्त त्याचा कलर थोडासा पर्पल आणि पिंक आहे, अशा टाईपचं घेतलं 2. आणि तिथून मग पुढे आणि लगेचच घेतलं त्यांनी आणि बॉक्समध्ये टाकलं. कारण कसं होतं दोघी सेमच घेतला ना तर मग घरी आल्यानंतर प्रॉब्लेम होतो, हा माझा आहे तुझा आहे तो, असं होतो. त्यामुळे मग तिथं चेंज करून घेतला आणि परत आलो पुढं आलोय. मग त्यानंतर गुळ आहे ना, हे छोटे छोटे असे घेतले ना पीस मध्ये, तर एकदम भारी लागतं. आणि मुली पण नाही का छोटे छोटे असे पीस धरून खातात, आणि त्या निमित्ताने नाही का त्यांना असं वाटतं की बर्फी आहे किंवा काय, अशा निमित्ताने खातात. त्यामुळे गुळ आणि शेंगदाणे त्यासाठी हेल्दी पण असतो, ब्लड पण चांगलं असतं, त्यामुळे ते पण घेतलं. मग त्यानंतर आमचे साहेब आहे ना मुलांना घेऊन थांबले एका साईडला ट्रॉली घेऊन, कारण गर्दी एवढी प्रचंड होती. त्यानंतर मी बाकीचा जो किराणा होता ना छोटा छोटा, जे सगळंच काही संपत नाही, जे संपतं ना तेवढं तेवढं घेतलं. मग बाकीचं तेल किंवा मग ह्या सगळ्या गोष्टी वगैरे, बाजरी घेतली ह्या वेळेस, कारण ज्वारीच खात होतो आम्ही, बाजरी खात नाही, त्यामुळे बाजरी सुद्धा घेतली. तिथून मग पुढे आलो, भरपूर सारा किराणा घेतला. जवळजवळ आम्ही 7 वाजता गेलेलो. हा मला सँडल आवडला प्रचंड, पण हा ना मोठा पण होत होता आणि ते म्हणले की तुझा नाही का तो म्हणजे तो कलर जरा डल दिसतोय, त्यामुळे तो नाही घेतला, मग चॉईस केला नाही. त्यानंतर शिरू बेबीचं चाललं होतं बराच वेळ, पप्पांना त्यांनी खूप परेशान केलं पोरींनी. आणि हा बघा पायात तोच आहे, आणि आता अगोदर घेतलेला तोच होता, पण इशू बेबीला हाच आवडला. मग पप्पा मला म्हणले ती घ्यायचे, मग लगेच हजर, मग घेतलंच तिला ते पण. त्यानंतर त्यांची पण थोडीफार शॉपिंग नाही का, त्यांना जे आवडतं ते त्यांनी घेतलं. तिथून पुढे मग मुलांच्या सेक्शन मध्ये आलो होतो, छोटे छोटे पिल्ल्यांचे कपडे होते तिथं. तर ते तिकडे चॉईस करतायत, तोपर्यंत आमचं इकडे चाललं होतं की नाही का गॉगल मस्तपैकी. आणि तो छोट्या मुलांसाठी खूप छान सेक्शन केले बरं का, कारण त्यांना आहे ना म्हणजे इकडे आपण बघतोय ना तर तिकडे बघतो, इतक्यात आहे ना शिरू बेबी कुणीकडे गेली काही कळलंच नाही मला. त्यानंतर बघितलं तर काय इथे गॉगल मस्त घालत बसली होती. त्यानंतर इथं मस्त असं आरसा म्हणल्यावर काय आपल्याला आवडतं, एकदम भारी वाटतं. त्यानंतर आरस्यामध्ये थोडासा एन्जॉय केला. तिथून मग पुढे बघितलं तर बाकीच्या काही गोष्टी होत्या, आणि टॉप्स पण खूप छान असतात तिथे नाही का, शर्ट वगैरे. तर तिथले पण मी बघितले, पण थोडासा कलर वगैरे मला जास्त काही आवडले नाही, आणि काही नवीन अशी व्हरायटी काही नव्हती, त्यामुळे पुढे गेलो. त्यानंतर इथे शिरू बेबी आणि इशू बेबी त्यांचं सगळ्यात अगोदरच खाली असते वेळेसच चाललेलं, मम्मा मला रुमाल घ्यायचाय नाही का. तर चला म्हटलं घेऊया. तर अख्खा एक म्हणजे ते नाही का हेच घेऊन टाकले त्यांनी, आणि जेव्हा लागेल तेव्हा त्यांना मग होऊन जाईल. कारण दोघींचा अगोदर, आता आमच्या दोघांच्या अगोदर त्यांचाच विचार करणं झाले, कारण कुठं पण गेल्या ना त्यांच्या मनानेच खूप छान असं नाही का असतं की असं म्हणजे हे असायला पाहिजे आपल्याकडे, ते असायला पाहिजे. मग घरीच ठरवून जातात, मम्मा मला हे घ्यायचे किंवा ते मला घ्यायचे. मोजकच म्हणजे जेवढं काही कामाच्या वस्तू असतात ना तेवढ्याच मोजके आम्ही घेत असतो.
त्याच्यानंतर मी टॉवेल बघत होते एक्स्ट्रा आपल्याकडे असलं पाहिजे, पण आहे ना ऑलरेडी आहेत 3. पण त्यानंतर एक चौथं पण घ्यावं म्हटलं, पण अजून ते काय झालं म्हणजे नाही का त्याचा ती खालचा जो लावला होता ना एकदम ते वेगळं दिसत होतं, त्यामुळे तेवढं काही आवडलं. पण कापड खूप छान होतं, त्याचं सॉफ्ट कापड होता. मला ते काही तेवढं जास्त आवडलं नाही, त्यामुळे ते परत परत तिथेच ठेवून दिलं. त्याच्यानंतर बाकीचे पण खूप सारे काही बघितलं आणि इशू बेबीचं इकडे चाललं होतं, इकडे बघूया तिकडे बघूया. त्यांना आहे ना असं जास्त म्हणजे वस्तू घेण्यापेक्षा असं बघतोय ना आपण ते एन्जॉय करायला खूप आवडतं. आणि त्यामुळे त्यांना पण असं फ्रेश वाटतं आणि जसं मला पण त्याच गोष्टी असं एकदम फ्रेश वाटतात बाहेर गेल्याच्या नंतर. आणि साहेबांचं पण घेतलं, मग काय ते काय नाही, हिला पण चॉकलेटचं हे बॉक्स घेऊन दिला. त्यानंतर तिथून म्हणजे ते गोळ्या होत्या छोट्या छोट्या कसल्या तरी, ते घेतल्या. मग त्यांना हवे होते कुशन्स पिलूंसाठी, मग त्यांना दोघींना 2 कुशन्स घेऊन दिले. मग ते पण घेतल्याच्या नंतर बाकीचं मग खाली आलो आणि खूप सारं हे झालं होतं, त्यामुळे मग बिल वगैरे केलं. तिथून मग पॉपकॉर्न घ्यायचे होते, ते होते बाहेर, ते घेतले पॉपकॉर्न वगैरे. आणि तिथून मग आम्ही दोघी आलोय. दोन्ही पिल्यांना पकडत मी हळूहळू हळूहळू चालते आणि ते गेले होते आपली गाडी पार्क केलेली तिथून आणण्यासाठी, तर तिथे आम्ही गाडीच्या जवळ आलो. त्याच्यानंतर त्यांचं चाललं होतं सगळं व्यवस्थित भरायचं. तिथून आम्ही आलो घरी, कारण येते वेळेस शूट करणं काही झालं नाही आणि आम्हाला थांबायचं होतं, पण रात्री यायला 10 वाजले. आम्ही 7 वाजता गेलेलो, रात्री 10 वाजले यायला. मला हे खूप दिवस झालं, मला हे आवडलं होतं नाही का, मनासारखी भेटत नव्हती, तर ह्या वेळेस भेटलीये, तर ही घेऊन आली आहे मी. इतकी छान आता रेसिपी तुम्हाला छान छान याच्यामध्ये दिसणार आहेत आणि मी बनवणार आहे त्यामध्ये, त्याच्यासाठी मी हे घेतले कढई. त्याच्यानंतर आहे ना पुढे क्रॅक जॅक किंवा मी तुम्हाला सांगितलं होतं स्टार्टिंगला सोनपापडी, ही तर फिक्स असतं ह्या सगळ्या गोष्टी. आणि बरंचसं अजून खाण्याचं साहित्य घेतले, ह्या छोट्या मोठ्या गोष्टीच इथे वरती होत्या एवढ्यात दिसतात. बाकीचा काही किराणा, डाळ, मसूर डाळ वगैरे आणि हरभऱ्याची डाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या. मग त्यानंतर चला मला आता एन्जॉय करूया आपण, मस्त असं पॉपकॉर्न खाऊयात. लाईट वगैरे ऑन केल्या, त्यानंतर आम्ही बसलो आता पॉपकॉर्न खाण्यासाठी. या दोघींनी 2 कुशन घेतलेत, सेम टू सेम घेतले, कारण कसं नंतर वाद नकोच, त्यामुळं. आता दोन्ही आहेत म्हणल्यावर दोघींना 2च लागतात. मग इथं मॅडमचा अवतार असा झाला होता आणि मग चला म्हणलं आता चकली वगैरे घेतली आहे खाऊन, त्यानंतर मग हे पॉपकॉर्न खायला घेतले. इतकं भारी लागत होतं ना, मला प्रचंड आवडतं. त्यानंतर मग ते खाल्लं आणि मग मस्त असा मसाले भात बनवला. त्याच्यानंतर जेवण वगैरे केलं आणि निवांत आराम केला. चला बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग.